या जयंतीनिमित्त होणाऱ्या सर्व कार्यक्रमाचं प्रयोजन आणि तिची रूपरेषा सर्व आदरणीय डॉक्टर यादव साहेब आणि आदरणीय पी टी पाटील साहेबांनी आपल्या पुढे विषद केली. आपल्याला आता निमंत्रण पत्रिका आम्ही देत आहोतच. वर्षभर आपण संस्थेच्या माध्यमातून होणारे सर्व कार्यक्रम अधोरेखित करत असतात, त्याला प्रसिद्धीही देत असतात. काही बांधवांकडून भाग घेत असेल तर माझ्या मते या निमित्ताने मी आपल्याला विनंती करेन की ज्याच्याकडून होत नाही त्यांनी थोडंसं याच्यामध्ये पुढाकार घेऊन पुढे येणं अपेक्षित आहे. प्रिंट मीडिया आणि डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आज आपण संवाद साधतोय. काही चेहरे मला नवीन दिसत आहेत. नव्यानेच काही महिलांचं आमच्या प्रतिनिधींचं इथं आगमन झालंय. खूप छान वाटलं. खरं तर आम्ही शाळेत जातो, कॉलेजमध्ये जातो आणि मुलांपेक्षा मुलींची उपस्थिती जास्त दिसते. तर या माध्यमातून आज महिलांचा सहभाग आम्हाला थोडासा कर्मवीर मामासाहेबांना अभिप्रेत असतील की महिला पुढे यावी हा उद्देश सफल होतानाच दिसतोय. तर आपण या पत्रकार परिषदेसाठी आलात यासाठी श्री शिवशिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. एक गोष्ट फक्त राहून गेली की या संस्थेमध्ये येडशीर एक आमची शाळा आहे. त्यामध्ये आम्ही राज्यस्तरीय 14, 17, 19 या वयोगटाच्या शालेय स्पर्धा आणि खुल्या स्पर्धा सुद्धा आम्ही तिथे आयोजित केल्या. सुमारे 200 संघ कबड्डीचे त्या ठिकाणी आले होते. अतिशय उत्तम रीतीनं त्या स्पर्धा आयोजित झाल्या. बराचसा खर्च आला, प्रायोजक पण आले, काही आम्ही दिले, परंतु विद्यार्थ्यांचा जो सहभाग आहे तो अत्यंत मोलाचा आहे. आणि कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे कृषी महाविद्यालय आपण नव्याने सुरू केलं. त्याच्या माध्यमातून आता आपण शेतकऱ्यांसाठी वेगळा एक मेळावा आपण आयोजित करतो आहोत. आणि त्या माध्यमातून आता कृषी महाविद्यालयाने थोडंसं पुढे येणं, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं अपेक्षित आहे. आणि ते मार्गदर्शन करत असताना वेगवेगळे प्रयोग त्या शेतीमध्ये करणं पण अपेक्षित आहे. आणि हे करत असताना समाजातून आम्हाला मिळणारा जो प्रतिसाद आहे तो जास्त असणं अपेक्षित आहे. आम्ही 2 वेळा प्रयत्न केला, पण जो म्हणावा तसा प्रतिसाद आम्हाला शेतकऱ्यांकडून मिळाला नाही. कदाचित आमचं काही चुकत असेल तर ते पण तुम्ही आमच्या समोर मांडावं की कशामुळं प्रतिसाद कमी येतोय. मला असं वाटतं की कर्मवीर मामासाहेबांच्या कृपेने आज बार्शीच वैभव जे आहे ते पुढे जाताना आपण पाहत आहोत. आणि हे वैभव पुढे घेताना आदरणीय पाटील साहेबांनी सांगितलं तसं एकमेकाच्या साह्यानं, एकमेका सह्य करू अवघे सुपंत या न्यायानं आपण आज जसा मुख्याध्यापकांचा वेगवेगळ्या तालुक्यातून आपण त्यांना बोलवलं, पाचारण केलं, तसंच जिजाऊ सावित्री रमाई महिला बळ विकास समितीच्या माध्यमातून हा जो महिला मेळावा आपण करतो आहोत तर तो मेळावा सुद्धा आपण केवळ आमच्या संस्थेतल्याच महिलांसाठी नाही तर तळागाळातल्या ज्या महिला बचत गट आहेत त्या बचत गटामध्ये ते कार्यशील आहेत महिला, परंतु त्यांना दिशा सापडत नाहीये, त्यांना कदाचित व्यासपीठ मिळत नाहीये, त्यांना कदाचित मार्केटिंगची व्यवस्था कशी करावी याचा प्रश्न पडलाय. तर ह्या सर्व प्रश्नाची उकल मला असं वाटतं की आदरणीय भारतीताईचा ज्यावेळेस येतील त्या माध्यमातून होईल. त्यांच्या बरोबर सुद्धा संस्थेचा एक वेगळा टायअप होण्याची आम्ही वाट पाहतो आतुरतेनं की बऱ्याचशा महिलांकडे कला आहे, कौशल्य आहे, पण त्या कौशल्याला वेगळं एक बाजारपेठ मिळवून देण्याचं काम मला असं वाटतं की त्या मेळाव्याच्या माध्यमातून होणार आहे. आणि ते सर्वात महत्वाचं आहे. त्या सर्व कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहावं. आदरणीय महामहिम राज्यपालांचं आगमन 5 फेब्रुवारीला आपल्याकडे होते. माझ्या माहितीप्रमाणे राज्यपाल बार्शीमध्ये प्रथमच येत असावेत. आणि मग एवढी संधी आपण नक्की घ्यावी आणि त्यासाठी बार्शीकरांना, बार्शीच्या आसपासच्या पंचक्रोशीतल्या लोकांना आपण जागृत करणं, त्यासाठी पाचारण करणं. आदरणीय डॉक्टर माशेलकर साहेब असतील, आदरणीय डॉक्टर कापूरकर साहेब असतील, अत्यंत उच्च दर्जाचे हे शास्त्रज्ञ आहेत. आणि या शास्त्रज्ञांनी कर्मवीर मामासाहेबांच्या नावाचा पुरस्कार स्वीकारला याच्यातच मला असं वाटतं की याचं फलित आहे, त्याचं यश आहे. आणि त्यासाठी म्हणून आपल्याला ज्या विभूतीनं, ज्या व्यक्तिमत्वाला अगोदर पण आपण पुरस्कार दिले, येणाऱ्या काळात आपण देणार आहोत, त्याला एक वेगळी दिशा मिळू शकेल असं मला आवर्जून या ठिकाणी सांगायचंय. मी मग आपल्याला बोलत होतो की राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित केली, तशीच राज्यस्तरीय मैदानी स्पर्धा सुद्धा आता आम्ही आयोजन करतो आहोत. व्हॉलीबॉलची स्पर्धा सुद्धा आपण आयोजित करतो आहोत.
वास्तविक पाहता आजचा मुलगा, आजचा विद्यार्थी खेळाकडे कमी वळताना बघतो आपण. प्रत्येक जण मुलगा हा आता ट्युशनच्या मागे लागण्याची वेगळी खंत आहे, परंतु मोबाईलच्या मागे लागल्यामुळं, टीव्हीच्या मागे लागल्यामुळं मुलांच्या मध्ये जी अंगभूत कौशल्य आहे, वेगळं त्यांना क्रीडा कौशल्य जे पाहिजे ते काही मिळताना आपल्याला दिसत नाही. तर या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत आहोत. या सर्व प्रयत्नाला तुमची साथ असणं अत्यंत गरजेचं आहे. या दिवसामध्ये कर्मवीर मामासाहेबांच्या जयंती निमित्तानं आपण वेगवेगळे लेख, कविता ज्यांच्या आहेत त्याच्या प्रसिद्ध कराव्याच, पण आपल्या अँगलने मामा बघून आपल्याला काय वाटलं मामासाहेबांबद्दल याच एक वेगळं आर्टिकल जर आपण या माध्यमातून जर प्रसिद्ध केलं तर मला असं वाटतं की ते अत्यंत चांगलं होईल. कर्मवीर मामासाहेबांबरोबर काम केलेल्या अनेक विभूती आज सुद्धा आपल्यामध्ये आहेत. त्यांचे विचार, त्यांनी नेमकं मामांबरोबर केल्यानंतर काय मामांकडून ते शिकले, मामांच्या बरोबरचे अनुभव त्यांचे काय, याचा पण समावेश जर आपल्याला करता आला, जो तो छापता आला, ते कदाचित आपल्याला जर टेप करून आपल्याला जर ऐकवता आला तर मला असं वाटतं की ते आणखी चांगलं होण्यासारखं आहे. तर आपण सर्वांनी ते करावं. या पत्रकार परिषदेसाठी